सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आपण पतंजली योग समिती व जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय यांच्या समन्वयातून आज योगा दिन साजरा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी। तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सोसोपनाली शितोळे मॅडम। तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत नितेश शिरोळे सर आणि तसेच माननीय श्री धनंजय इंगळे सर आणि दत्ता लांब सर। या सर्व अतिथी मान्यवरांचं मी परत एकदा स्वागत करते आणि अतिथी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। तसेच मी अतिथी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं। नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामी प्रसन्ना भव सर्वदा। खरंच विद्या असेल तर आपण एक नागरिक बनू शकतो, पण विद्येसोबत योग असेल तर आपण एक सक्षम नागरिक बनत असतो। विद्या जीवनामध्ये असल्यानंतर व्यक्तीला जगायला शिकवते, व्यक्तीला राहायला शिकवते आणि व्यक्तीला ठामपणे निर्णय घेण्याची बुद्धी सरस्वती माता आपल्याला देत असते। आपण सर्वजण जाणता सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचंय। धन्यवाद सर मॅडम। कोणताही कार्यक्रम म्हटला की पाहुणे लागतात, अध्यक्ष लागतात आणि ते आपले आहेत म्हणून आपल्याकडे येत असतात, पण त्यांचा पाहुणचार करणे, त्यांचं स्वागत करणे हा आपला धर्म आहे, हे आपले कर्तव्य आहे। म्हणूनच आता आपण त्यांचा स्वागत समारंभ करणार आहोत। मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली लोंढे मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणाऱ्या माननीय श्री मंजुषा दीदींचं शाल आणि प्लांट देऊन स्वागत करावं। अंबेजोगाई नगरीमध्ये दीदी ह्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत। मेडिटेशन करणे, चांगले विचार आत्मसात करणे आणि ते केल्यानंतर जीवनाचा कसा उत्कर्ष होतो हे दीदी नेहमी आपल्या भाषणातून प्रवचनातून सांगत असतात। त्यानंतर मी मॅडमला लगेच विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथी असणाऱ्या सोसोपनाली शिरोळे मॅडमचं शाल आणि प्लांट देऊन स्वागत करावं। सारडा पिताजी नगरीच्या मॅडम चेअरमन आहेत, मागे एकदा आपल्याकडे येऊन गेलेल्या पण आहेत मॅडम।
तसेच नितेश शिरोळे सरांचं पण शाल आणि प्लांट देऊन मॅडम स्वागत करतील. तसेच धनंजय इंगळे सरांचं पण मॅडम स्वागत करतील शाल आणि प्लांट देऊन. सर आपल्याकडे नेहमी येतात, आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात. त्या दिवशी आपण योग दिन साजरा केला, त्या दिवशी सरांनी आपल्याला योगाचं महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं होतं. तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत सर दत्ताराम सर. खरंच थकणं काय असतं हे त्यांच्याकडे बघून कधीच कळणार नाही तुम्हाला, असे हे सर. आणि सतत योगाचे कार्यक्रम घेणारे सर दत्ताराम सर, त्यांचं पण स्वागत करण्याची विनंती मी मॅडमला करते. आणि बाकी सगळ्या उपस्थितांचं शब्दसमूहाने स्वागत करून पुढील सूत्रे दत्ताराम सरांच्या हातात येते.
वल्लरी विराजमान मूर्धनि पावके किशोर चंद्रशेखरे रतिं प्रदीक्षणम् दिग्वधूमुखे मदान्त सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय वेदुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी ॐ नमः शिवाय सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय सहस्रलोचनं प्रभृत्य शेषलेखशेखरं प्रसूनधूलिधोरणी विधूसराग्रिपीठभूभुजङ्गराजमालया निबद्धजातजूतक श्रीचिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गहानिपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालदासुलः चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरकुहूनि शिथिनीतमः प्रबन्ध बद्ध गन्धरः निलिम्प निर्झरीधरस्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्गुरः प्रभावलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदं धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखैव सर्वमङ्गलाकलाकदम्बमञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मघान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालकव्यवाधिमिद्धिमिद्धिमिध्वरं मृदुङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिव सुषट्चित्रकौर्तयोर्भुजङ्गमौक्तिकौत्रयोगरिष्ठरत्नलोकयोः विपक्षपक्षयोः तुषारविन्दचक्षुषो प्रजामहि महेन्द्रयोः समप्रवृत्तिकर्कदा सदा शिवं भजाम्यहम्
आत्ताच आपण सर्वांनी छान योगाचं सादरीकरण पाहिलं. अतिशय सुंदर असं सादरीकरण झालेलं आहे. यानंतर मी शिराळे सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. समतेच्या विचाराला अनुसरून कार्य करणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुष महापुरुष योगपुरुष या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. आज आपण या ठिकाणी 150वा कार्यक्रम म्हणजे जवळपास 150वा निःशुल्क योग प्रशिक्षण कार्यक्रम आपली शाळा आणि पतंजली योग समिती आंबेजोगाई यांच्या वतीनं योगगुरू श्री दत्तात्रेयजी लांब यांच्या माध्यमातून जे शिबिर होत आहे, जे आता प्रात्यक्षिक झालं त्यानिमित्त एकत्र जमलेलं आहोत. मित्रांनो, आपला काही जास्तीचा वेळ घेणार नाही. थंडीचे दिवस आहेत आणि पाहुणे जवळपास दुसऱ्यांदा आलेले सर्वच पाहुणे आमची वेळ दुसऱ्यांदा आलेली आहे. त्यामुळे आम्हाला ऐकून बोर होण्यापेक्षा आम्हीच 2 मिनिटांमध्ये आवरून आमच्या जागी स्थानक होणार आहोत. या ठिकाणी सांगावंसं असं वाटतं की आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण हे प्रत्येकाला आता नोकरीसाठी हवं आहे, परंतु नोकरी हाच एकमेव उद्देश जर डोक्यात ठेवून शिक्षण घेतलं तर भविष्यामध्ये नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना पाठांतराला किंवा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर त्याला सगळ्यात बेस्ट वे म्हणजे सर्वात चांगला मार्ग जर कोणता असेल तर हा योगाचा मार्ग आहे. आणि प्राणायाम आणि योग हे जर आपण केले तर निश्चितच तुम्हाला ते जे काही 2दा-4दा वाचल्याच्या नंतर लक्षात राहतं ते कदाचित 1दा-2दा वाचल्याच्या नंतरही आपल्या लक्षात राहील. तर दत्ताजी लांब हे जे ग्रस्त आहेत त्यांना अगोदर म्हणजे आता आपण पाहिलं त्यांच्या सर्व हालचाली वगैरे की योग कसं केला जातो. आणि आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा ते राहायला आले तर तेव्हा त्यांचं कंटिन्यू म्हणजे घरकाम वगैरे आवरलं की ते योगामध्ये कुठलाही वेळ त्यांना नसतो. पहाटे जरी पाहिलं तरी गार्डनमध्ये योग करतच दिसतात. 11-12 वाजता जरी चुकून कुठून आलं तरी योग करतानाच दिसतात. 4-5 वाजता जरी आपण फिरून वगैरे आलो तरी योग करतानाच दिसतात. घरच्या सर्व जबाबदाऱ्या ते एकटे सांभाळून त्यांच्या घरी एक आजी आहे, मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचे म्हणजे सगळे आवराआवरी करून हे त्यांच्यामध्ये हे करतात. परंतु कॉलनीमधून जात असताना फिरत असताना आमच्यासारखे काही 11 वाजेपर्यंत झोपणारी जी मंडळी असते ते 11 वाजेपर्यंत झोपणारी मंडळीचा एक सूर आला की काही वेळा माणूस हवा म्हणे जेव्हा बघेल तेव्हा योग करायला, जेव्हा बघेल तेव्हा योग करायला. परंतु त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे ध्येय एखाद्या माणसाच्या मागे म्हणजे एखाद्या ध्येयाच्या मागे जर माणूस लागला तर तो ध्येय वेडा होत नाही. आणि इतिहास सांगतो की ध्येय वेड्या माणसानेच इतिहास रचलेला आहे. शहाण्यांनी अतिशहाण्यांनी तो फक्त वाचलेला आहे. त्यामुळं आपल्यालाही जर जीवनामध्ये कुठलं ध्येय साध्य करायचं असेल तर वेड होऊ नका. त्यासाठी ध्येय वेड निश्चितच व्हा. तुमचं यश तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण ज्या ठिकाणी प्रतिमेचं पूजन केलं त्या ठिकाणी काडीपेटी होती, बरोबर आहे का? होती का? लायटरने पेटवले. त्या काडीपेटीमध्ये असणाऱ्या सगळ्या काड्या जरी सारख्या असल्या तरी काहींनी दिवा पेटवण्याचं काम केलं तर काही काड्यांनी घरं पेटवण्याचं काम केलं. आपल्याला दिवा पेटवणारे काडी व्हायचे. आज दत्ता लांब त्यांची नोकरी सगळी सांभाळून समाजामध्ये एक दिवा लावण्याचं काम करत आहेत योगाच्या माध्यमातून. तशाच पद्धतीचं आपल्याला समाजाच्या विधायक ज्या काही गोष्टी आहेत समाजाच्या हिताच्या आहेत, ज्यासाठी समाजासाठी आपण योगदान देऊ शकतो त्या ठिकाणी आपण निश्चितच आपलं जे काही चांगलं कार्य आहे ते कार्य आवर्जून केलं पाहिजे. रमेश घोलप नावाचे एक IAS अधिकारी आपल्या बार्शीचे आहेत. थोडेसे अपंग आहेत, परंतु D.Ed झाले, D.Ed होऊन शिक्षक झाले आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांनाही समाजकारणाचा नाद होता. समाजकारणामध्ये आले, राजकारणात आले, पण राजकारणामध्ये एक कुठली तरी क्लिप फिरत असते, तुम्ही पाहिली का नाही मला माहीत नाही. सगळे खाऊ पिऊपर्यंत पार्ट्या करेपर्यंत त्यांच्यासोबत असतात आणि निवडणुकीच्या वेळेला त्याचा पराभव. तसंच त्या रमेश घोलपांच्या आयुष्यामध्ये झालं आणि त्यांची आई उभा केली, ते सरपंच केला
आणि सगळे त्यांच्या बाजूने होते. निकालाच्या दिवशी सगळे बाजूने होते, तरी निकाल त्यांच्या विरोधात गेला, त्यांच्या मातोश्री पडल्या. आणि त्यांनी त्यावेळेला शपथ घेतली की मी आता आता जाऊ द्या म्हणे, हरलो होतो वगैरे, ह्याच्यानंतर जी मिरवणूक निघेल ती मी कलेक्टर होऊन आल्याच्या नंतरच निघेल. आणि 2012ला ते टॉप रँकमध्ये IAS झाले, UPSC उत्तीर्ण झाले. आणि आज बिहारमध्ये छतुरा म्हणून एक जिल्हा आहे, त्या ठिकाणचे ते कलेक्टर आहेत, रमेश घोलप म्हणून. आपण आपल्या जीवनामध्ये कुठलीही सुरुवात किंवा कुठलंही ध्येय ठेवलं तर होतं काय माहिती आहे का, आपण एखादा संकल्प करत होतो. आताच नवीन वर्ष सुरू झालं, डिसेंबर एंडिंगला सर्वांनी संकल्प केला असेल, मी आता 1 जानेवारीपासून दररोज सकाळी उठून फिरायला जाणार, व्यायाम करणार, योगा करणार, जिमला जाणार किंवा अभ्यास करणार. अशा प्रकारचे सर्व संकल्प केलेले असतात. 31 डिसेंबरही होतो, पार्टी हे होतं. आणि 1 जानेवारीला अलारामही वाजतो, पण थंडीच खूप वाजायली म्हणून पुन्हा अलाराम बंद होतो, पुन्हा आपण घुमटून झोपतो. तर कुठलीही सवय लावायची असेल तर आपल्याला 21 दिवसाचं सातत्य त्या सवयीमध्ये ठेवावं लागेल. आणि 21 दिवस तुम्ही जर जिंकलात तर आयुष्यामध्ये निश्चितच जिंकला. 21 दिवसामध्ये एकही दिवस खंड न पडू देता जर तुम्ही एखादा ह्याच योगाचं जर केलं, सकाळी उठण्याचं तुम्ही ठरवलं, पहिल्या दिवशी कंटाळा येईल, दुसऱ्या दिवशी थोडा कंटाळा येईल, तिसऱ्या दिवशी येईल, पण 8-10 दिवस गेल्याच्या नंतर तुम्हाला अलार्म वाजण्याची गरज नाही, तुम्ही ॲटोमॅटिक उठणार आहेत. आणि ही सवय तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या वळणावर, एक चांगल्या वळणावर घेऊन जाणारी सवय. आताच आम्ही चर्चा करत असताना आपल्या मुख्याध्यापिका मॅडम, आमच्या मार्गदर्शिका, एक सांगितलं की गुरुचं महत्त्व का कमी होत चालले. अगोदरच्या काळामध्ये गुरुला महत्त्व होतं, आता गुगल गुरु झाला आहे. आणि गुगल गुरु झाल्यामुळं आपल्याला त्या गुरूंचं पुस्तकापेक्षा होमवर्क जरी तुम्हाला दिला तरी बरेच विद्यार्थी पुस्तकामध्ये त्याचे उत्तरं न शोधता मम्मीचा, पप्पाचा, भावाचा, बहिणीचा मोबाईल घेतात, त्याच्यावर प्रश्न टाकतात आणि त्याच्यावर लगेच उत्तर येतं, ते खरडून रिकामं झालं आपला होमवर्क. ह्याच्या पलीकडचा अभ्यास कोणी करायला तयार नाही. आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ववत यायच्या असतील तर आपल्याला या पूर्वाश्रमीच्या योगाकडे निश्चितपणाने यावं लागेल. योगाचे अनेक फायदे आहेत. योग केला योग तर राहाल निरोग. आपल्याला त्या अंथरुणात झोपायचं जर सवय चांगलीच जडली तर भविष्यामध्ये हॉस्पिटलच्या बेडवरच झोपावं लागेल. आणि ते झोपायचं नसेल तर आपल्याला उद्यापासून ह्या योगामध्ये हे योग आपल्याला करावा लागेल, तो गुण अंगीकारावा लागेल. आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही उद्याच्या देशाचे एक उज्ज्वल भविष्याचे देशाचे नागरिक आहात. तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, पण ह्या अपेक्षा एका मोबाईलमुळं सगळ्या भंग होत चाललेल्या आहेत. तो थोडासा मला वाटतं लांबसर आपण हे करू लागलं, एक संस्था रजिस्ट्रेशन, बहुतेक बरेचसे कामं हे असतात नाही का, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाचे, झाडं लावण्याचे किंवा आणखीन काहीतरी वेगळं समाजकार्य करण्याचे एक मोहीम अशी राबवावी लागणार आहे की मोबाईलचा वापर अतिशय कमी करणे. ही सुद्धा काळाची गरज भविष्यामध्ये बनणार आहे. आणि त्याचं तुमच्या संस्थेच्या माध्यमातून जर ते प्रोग्राम झाले या योगासोबत तर आणखीन चांगलं होईल. मी आशावाद व्यक्त करतो की आपल्या संस्थेकडून ते काम होईल. तुमच्या या नवीन वर्षात हा जो 150वा कार्यक्रम या ठिकाणी झाला, शाळेने व्यवस्था केली, आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिराणी सरांनी आता सांगितलं की संकल्प करा आणि संकल्प तडीच न्या. संकल्प करून खरंच परत अंथरुणात झोपायचं नाहीये, तर उठायचं आहे. आणि 21 दिवसानंतर निश्चित तुम्ही स्वतःच उठाल, असं आपल्याला सुंदर मार्गदर्शन सरांनी केलं. यानंतर मी इंगळे सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. ओम. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज तथा आचार्य शिरोमणी बालकृष्णजी महाराज यांच्या सूक्ष्म उपस्थितीला प्रथमतः वंदन. आणि आजचा योग 150वे योग शिबिर या निमित्त या ठिकाणी
स्टेजवरती उपस्थित आदरणीय ब्रह्माकुमारी दीदी, यानंतर माझे सहयोगी शिराळे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी शिराळे ताई, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय अंजलीताई, आणि खास करून माझे परम योग सहयोगी, योग मित्र, खूप काही पदवी त्यांना देता येतील असे माझे कर्मठ योग शिक्षक, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन या योगासाठी आहुत केलं, असे आदरणीय दत्ताजी, यांच्याबद्दल शिराळे सरांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आणि कदाचित बऱ्याच प्रोग्राम्समध्ये या ठिकाणी झाल्यामुळं आपल्याला पण या गोष्टी माहीत आहेत. शिराळे सरांनी सांगितलं की प्रत्येकाने वेडं झालं पाहिजे, पण ते ध्येय वेडं झालं पाहिजे. आणि ध्येय वेडं काय असतं हे दत्तांजीकडे जर पाहिलं तुम्ही तर नक्की कळेल की ध्येय वेडा हा शब्द आदरणीय दत्ताजींना कसा तंतोतंत सूट होतो किंवा जुळतो. तर ॲक्च्युली मिशन तेच आहे की ज्याला आपण योग म्हणतो. योग म्हणजेच जोडणी आहे. आता जीवनामध्ये कशाचा जोड आपल्याला द्यावा लागणार आहे हे योग आपल्याला शिकवतो. जीवन आणि योग ह्या गोष्टी वेगळ्या नसून एकच आहे. मधल्या काही काळामध्ये आपण आपली जीवन पद्धती पाश्चिमात्यांच्या अंधाधुंद अनुसरणाने आपण थोडंसं दूर गेलो होतो. पण पुन्हा या योगाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये पोहोचवण्याचं एक विशाल कार्य परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी हाती घेतलं. साधारणतः 2000 आणि नुकताच गेल्या काही महिन्यापूर्वी पतंजली योगपीठाचा 25वा वर्धापन दिन साजरा झाला. आणि 25व्या वर्धापन दिनामध्ये जे मिशन स्वामीजींनी हाती घेतलं होतं की घर घर जाएंगे और सबको योग सिखाएंगे, आपण त्या दिवशी घोषणा पण दिली. पण हे फक्त घोषणा देऊन होणार नव्हतं. त्यासाठी प्रत्येकाला घराबाहेर पडणं गरजेचं होतं. त्यासाठी योग योद्ध्यांची खूप गरज होती. आणि ही योग योद्धे स्वामीजींनी 2000 अगदी स्वतःपासून सुरुवात करून आज विश्वपटलावरती हा योग पोहोचवण्याचं एक विशाल कार्य स्वामीजींनी केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी आज 150वे योग शिबिर संपन्न करत आहोत. बघा, संख्या महत्त्वाची नाही, पण जसं सांगितल्याप्रमाणे की कुठलीही गोष्ट अगदी ध्येयापर्यंत घेऊन जायची असेल तर सातत्य गरजेचं आहे. आपल्याही जीवनामध्ये आपण जेही ध्येय ठेवाल त्यामध्ये सातत्याची खूप गरज आहे. आणि हे सातत्य आणि या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या स्वस्थ शरीराची गरज आहे. आणि आपण नेहमी ऐकतो पण की स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करतं. आणि या शरीर, मन आणि या चेतनेला जर एकत्र आणायचं असेल तर दुसरा कुठलाही पर्याय नाही, केवळ आणि केवळ योग. योग म्हणजे काही भगवे वस्त्रधारी, गळामध्ये जटा, माळा किंवा लांब केस ही काही धारणा आहे. ती धारणा आता हळूहळू आपण सायन्सच्या युगामध्ये जगणारे आहोत, ते हळूहळू मागे पडत आहे. योग एक इंटिग्रेटेड मॉडर्न योग, सायंटिफिक योग हा नवीन शब्द स्वामीजींनी त्याला जोडलेला आहे. योग केवळ प्राचीन संस्कृती नाही, कुठलाही
अंधश्रद्धा किंवा असा कुठलाही कार्यक्रम नसून योग म्हणजे एक सायन्स हे आज जगानं मान्य केलेलं आहे. तर हे सायन्स बेस योग आपल्याला मागच्या बऱ्याच दिवसापासून आदरणीय दत्ताजी शिकवत आहे की सायन्स आणि योग याचा सुंदर मिलाप करून आपण आपलं जीवन उन्नत करू शकतो आणि आपण जेही आपलं ध्येय ठेवलेलं आहे हे ध्येय आपण निश्चित गाठू शकतो. त्यासाठी आदरणीय दत्ताजींनी आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म पद्धतीने शिकवलेली आहे आणि आपल्याकडून ते करून घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनाचा तो एक अंग होणार आहे. आणि या 150वी शिबिरावरतीच न थांबता आता आपला प्रत्येक श्वास हा योगीसारखी झाला पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही योगमय झाली पाहिजे. आणि त्यामुळं आपण जसं पाठीमागून घोषणा वेगवेगळ्या दिल्या तर त्या घोषणा आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा हा योग आहे. त्यामुळं प्रत्येक दिवसाची सुरुवात आपल्या योगानं करायची आहे. गेल्या 2006 पासून पतंजली योग समिती अंबेजोगाईमध्ये लोकांपर्यंत योग पोहोचवण्याचं अविरत कार्य करत आहे. अंबेजोगाईचा परिसर, आपला जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर जाऊन सुद्धा पतंजली योग समितीने हा योग पोहोचवायचं निःशुल्क कार्य या माध्यमातून हाती घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या हाती घेतलेल्यासोबत आपण सगळे एक योग हे तयार होणार आणि त्यानुसार आपण योग करू. तेव्हा जी आपण घोषणा दिली घर घर जाएंगे और सबको योग सिखाएंगे, तर हा घर घर जाणारा योग याचं आपण नक्कीच एक पार्ट, एक भाग होणार आहोत. आणि या आजच्या शिबिरामध्ये आदरणीय दीदीकडून सुद्धा योगाचं थोडंसं सविस्तर आपल्याला योग, ज्या दिवशी आपण परवा दिवशी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस, इंटरनॅशनल मेडिटेशन डे या ठिकाणी आपण सुद्धा साजरा केलेला आहे. आणि या योग जीवनपद्धती आणि त्याला अनुसरण आवश्यक असलेलं ध्यान, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपला संपूर्ण योग घडतो आणि या संपूर्ण योगामधून आपलं संपूर्ण जीवन घडतं. या संपूर्ण जीवन घडवण्यासाठी हे जे अविरत कार्य चाललं आहे, या अविरत कार्याला तुम्हा सगळ्यांच्या हातांची आम्हाला गरज आहे. जेणेकरून आपल्याला विश्वगुरू, भारत हा विश्वगुरू आहे हे सिद्ध झालेलंच आहे. पण हे जगाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताला आपल्याला पुन्हा एकदा या योगाच्या माध्यमातून आपल्याला जगापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग अंगीकारून स्वतः योग करून आपला परिवार योगी बनवाल, आपला परिसर योगी बनवाल, आपला गाव, आपला ग्राम, आपलं शहर, आपला जिल्हा, राज्य, देश आणि पूर्ण विश्व योगमय करूया, असं आजच्या 150व्या योग दिवसानिमित्त आपण संकल्पित होऊया. आणि या योगाच्या माध्यमातून पतंजली योग समितीचा जो हा यज्ञ चालू आहे, या यज्ञाला आपण पुढे चालूनसुद्धा असंच आपण भरभरून आपल्या या प्रत्येक योगाच्या ॲक्टिव्हिटीमधून सामील होऊन याचा एक पार्ट बनवूया. आणि या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापिका, आपले सगळे स्टाफ, सगळे विद्यार्थी आणि आपली शाळा, शाळेचा परिसर हा योगमय झालेला आहे. या आजच्या शिबिरातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. पुनश्च या 150व्या योग शिबिराच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि या योग शिबिरानिमित्त या शाळेनं जो उपक्रम राबविला त्याबद्दल शाळेचे खरंच मनापासून कौतुक. आणि ह्या शाळेला भविष्यामध्ये शाळेचं जे नाव आहे जीवन शिक्षण, हे खरंच हे सार्थ नाव आहे. हे सार्थ नाव आपल्या सगळ्यांनी आपल्या प्रत्येक जीवनाच्या भागातून हे सार्थ करूया, असा संकल्प घेऊया. आणि हे संकल्पित घेऊन या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल शाळेचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ओम. मी माननीय श्री ब्रह्मकुमारी मंजुषा दीदींना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे.
ओम शांति। आप सभी भी बोलेंगे ओम शांति, ओम शांति, ओम शांति। मंच पर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापिका अंजलि मैडम, शिराळे मैडम, शिराळे सर, इंगळे सर और लाम सर, और आप सभी परमात्मा के इस चैतन्य बगीचे के चैतन्य फूल, और आप सभी को सींचने वाले, आपके अंदर सुगंध भरने वाले आपके माली अर्थात आपके टीचर्स, जो आपकी टीचर माँ है, आप सभी को प्रणाम। आज का दिवस विशेष है क्योंकि बहुत दिनों से लाम सर वो अपना कार्य, योगा सिखाने का कार्य बहुत ही समर्पण भाव से कर रहे हैं, और आज का 150वां प्रोग्राम जो है इसके हम सभी साक्षी हैं। इसमें सम्मिलित होने का हमें यस्सु अवसर उन्होंने दिया है, इसलिए हम सभी भी बहुत लकी हैं। आप और हम सभी लकी हैं। आपका स्कूल भी बहुत लकी है क्योंकि आपके स्कूल में यह प्रोग्राम हो रहा है। इसके लिए एक बार जोरदार ताली बजाएंगे। जैसे मैडम मुझे बता रहे थे कि आपके स्कूल में वीक में एक बार आपको योगा सिखाते हैं और मैडम जी आपको कराटे सिखाते हैं। ये दोनों भी सचमुच आज की परिस्थिति में बहुत ज़रूरी है, इसकी बहुत आवश्यकता है। इससे हम अपने शरीर को स्वस्थ बना सकते हैं, और शरीर को निरोग स्वस्थ बनाने के लिए योगा बहुत आवश्यक है। जैसे आप सभी कर रहे थे तो आपके हर इंद्रिय कैसे इजीली मोल्ड हो रहे थे, आपसे ज़्यादा भी सर क्या। तो जैसे शरीर को मोड़ने की हमारे अंदर शक्ति आती है तो मन को मोड़ना भी इजी हो जाता है। क्योंकि हम ये एक उदाहरण देखते हैं कि इनका शरीर इतना मोल्ड होता है, तो परमात्मा कहते हैं जो रियल गोल्ड होता है वही मोल्ड होता है। अगर उसमें कुछ मिलावट होती है तो वो मोल्ड नहीं हो सकता। तो आदरणीय लाम सर रियल गोल्ड हैं जो इतना मोल्ड करते हैं अपने आप को। और इतने जो प्रोग्राम हुए हैं, कोई एक प्रोग्राम मैनेज करना है तो कितनी प्लानिंग करनी पड़ती है और कितनी मेहनत लेनी पड़ती है, इसके हम सभी अनुभवी हैं। और आज ये 150वां प्रोग्राम ले रहे हैं तो इनके अंदर कितनी नम्रता और कितना निरहंकारीपना होगा जो इन्होंने सबके आगे मोल्ड होकर के इस मुकाम तक ये पहुँचे हैं। इसलिए आज के इस 150वें प्रोग्राम के लिए इनका बहुत बहुत अभिनंदन है, अभिनंदन है, अभिनंदन है। जैसे आपके लिए भी जैसे शरीर के लिए योगा आवश्यक है, इसके महत्व को हम बहुत भली भांति जान चुके हैं, ऐसे हमारे मन को सशक्त बनाने के लिए मेडिटेशन की आवश्यकता है। मन को मोल्ड करने की ताकत मेडिटेशन से आती है। मेडिटेशन अर्थात सुविचार, श्रेष्ठ विचार, सकारात्मक विचारों में अपने मन को रमन करना, उसका चिंतन करना। परंतु अगर कोई भी सकारात्मक चिंतन करना है तो हम डायरेक्ट कोई भी चिंतन नहीं कर सकते, क्योंकि चिंतन करने के पहले की बात होती है कुछ देखना, कुछ सुनना या कुछ पढ़ना। इसके सिवाय हमारा चिंतन नहीं चलता है। इसलिए हमें सकारात्मक पढ़ना होगा, सकारात्मक सुनना होगा और सकारात्मक देखना होगा, तो अपने आप हमारे मन में सकारात्मक विचार आते रहेंगे। नहीं तो बहुत बार ऐसे होता है कि हम मेडिटेशन में बैठते हैं और दूसरी बातें याद आती हैं और कहते हैं कि हमारा मन नहीं लगता है, भटकता है। भटकने का कारण है कि हमारे मन को पहले ये विचार दिए हुए नहीं है, इसलिए मन भटकता रहता है। तो ब्रह्मा कुमारी में रोज़ सुबह सकारात्मक विचार दिए जाते हैं। 1 घंटा जो होता है वो सकारात्मक विचार दिए जाते हैं, जिसको आध्यात्मिक विचार कहा जाता है। आध्यात्मिक विचार अर्थात जो आत्मा की उन्नति के लिए होते हैं वह विचार दिए जाते हैं। और सवेरे सवेरे हम जो सुनते हैं, जो पढ़ते हैं, उसकी एक हमारे मन में छाप पड़ जाती है, जो सारा दिन वही चलता रहता है। हम देखते हैं, हम इसके अनुभवी हैं।
कभी कभी एक आध दिन ऐसे होता है कि हम एक आध दिन सारा दिन वही एक आध गीत गुनगुनाते रहते हैं, फिर बहुत सारे गीत सुने भी होंगे लेकिन वही गीत मुख में आता है। कोई पूछता है कि क्या है आज सारा दिन वही गीत गुनगुना रहे हैं, तो हम सोचते कि अरे हाँ क्यों ऐसे हो रहा है, तो फिर कहते कि हाँ मैंने सुबह सुबह वो गीत सुना था तो मेरे मन में या मेरे मुख पर वही आ रहा है। माना सुबह की जो एक छाप पड़ती है मन में तो सारा दिन चलती रहती है। इसलिए सवेरे सवेरे उठते ही अगर हम श्रेष्ठ विचार सुनेंगे, श्रेष्ठ विचार पढ़ेंगे तो उसका असर हमारे सारे दिन पर होता है। और ऐसे भी पढ़ाई के लिए जो ब्रह्म मुहूर्त है, ब्रह्म मुहूर्त में उठ कर के अगर हम पढ़ाई करते हैं तो उसकी छाप हमारे मन पर पड़ती है। जो पढ़ा हुआ है, जो लिखा हुआ है, जो सुना हुआ है, उसका माना मन में इतना छप जाता है कि हम भूल नहीं सकते। हमारे बड़े भी हमको यही सुनाते थे कि रात को ज़्यादा जागने से अच्छा है कि सुबह सुबह जल्दी उठो और पढ़ाई पढ़ो तो अच्छे मार्क्स हम ले सकते, अच्छी तरह अध्ययन हम कर सकते। इसलिए ब्रह्म मुहूर्त बहुत ज़रूरी है। और हमारे सारी जो टीचर्स हैं, ये टीचर जो है वो हमारी गुरु माँ, टीचर माँ है। जैसे यहाँ मैंने देखा है ये सारी टीचर्स लेडीज़ हैं, यहाँ कोई जेंट्स टीचर दिखाई नहीं दिया मुझे, मैं वही मैडम को पूछ रही थी। तो ये भी आपके भाग्य की बात है क्योंकि संस्कार देने की जिम्मेवारी ज़्यादातर माताओं को दी जाती है। तो आपके लिए घर में माँ और स्कूल में टीचर माँ, देखो कितने लकी हैं, दोनों आपको अच्छे संस्कार देंगे। और माँ का कर्तव्य होता है वो कभी डांटती है, कभी प्यार करती है, कभी हमें मीठी लगती है, कभी कड़वी लगती है, लेकिन उसके अंदर एक हमारे प्रति भावना होती है कि बस इन बच्चों का कल्याण होना चाहिए। तो माँ भी हमें डांटती है, प्यार भी करती है, ऐसे टीचर भी हमें डांटते हैं और प्यार भी करते हैं। जो भी शिक्षा देते हैं हमारे कल्याण के लिए देते हैं, तो हम उनके प्रति पॉजिटिव रहे। जैसे वो हमारे प्रति पॉजिटिव है वैसे हमारा भी लक्ष्य होना चाहिए कि हम भी हमारे टीचर प्रति, हमारे माता प्रति हम पॉजिटिव रहें। बस जो कुछ कर रहे हैं ये हमारे कल्याण के लिए, हमारे अच्छे के लिए, हमारी भलाई के लिए सोच रहे हैं। अगर दोनों तरफ से हम पॉजिटिव होंगे तो उसका असर हमारे ऊपर जल्दी दिखाई देगा। इसलिए इस टीचर माँ को जो भी हमें सिखा रहे हैं उसको अच्छी तरह से हम सीखें, हम पढ़ें, उनको अच्छी तरह से हम अच्छी भावना से देखेंगे, अच्छी भावना से सुनेंगे तो हमें उनका बहुत बहुत फायदा होगा। ये हमारे भाग्य की बात है। और दूसरी बात है तो मन को अगर शक्तिशाली बनाना है तो हमारे मन को शक्तिशाली बनाने वाला सर्वशक्तिवान परमात्मा है, भगवान है, जो सुप्रीम पावर है, उससे हमें कनेक्ट होना बहुत ज़रूरी है। जैसे अभी हम कितने समय से यहाँ बैठे हैं, ऊपर सूरज है और सूरज की किरणें हमारे ऊपर पड़ रही है और हमें गर्मी का एहसास हो रहा है। सब हम महसूस कर रहे हैं कि सूर्य की एक एक किरण मुझ पर पड़ रही है और मैं गर्मी का महसूस कर रही, अनुभव कर रही हूँ। ऐसे ही परमात्मा भी वो सर्वशक्तिवान सूर्य है, या वो ज्ञान का सूर्य है, पवित्रता का सूर्य है, और उसकी भी ऐसे ही किरणें हम पर पड़ती है और उसको हमें स्वीकार करना है, ग्रहण करना है, उसको हमें अनुभव करना है। तो अगर बुद्धिवान बनना है तो बुद्धिवानों का बुद्धिदाता स्वयं ईश्वर है। ईश्वर से अगर हम कनेक्ट होंगे, उसके सानिध्य में अपने मन को रखेंगे, हमें कोई मंदिर में जाकर के बैठना नहीं है, हमें मन से उसके सानिध्य में रहना है। भले हम घर में हैं, स्कूल में हैं, कहाँ भी हैं, क्योंकि हम सभी टीचरों का टीचर वो परमात्मा टीचर, सुप्रीम टीचर है। और वो सुप्रीम टीचर परमात्मा हमें यह शिक्षा देता है कि अगर हमें बुद्धिमान बनना है तो रोज़ हमें 3-4 संकल्प लेने हैं। रोज़ सुबह उठते ही और रात को सोते समय ध्यान में रखना। एक पहला संकल्प, मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। हम सभी भ्रुकुटी के बीच में आत्मा है। आत्मा को हम सरल सीधी भाषा में कहेंगे प्राण, या कोई उसको रूह कहते हैं, स्पिरिट, सोल कहते हैं। एक ऊर्जा जो हम इस शरीर को चलाने वाली जो ऊर्जा है, पावर है, वो है आत्मा। तो हम आत्मा मास्टर सर्वशक्तिवान है। मास्टर क्यों? क्योंकि परमात्मा सर्वशक्तिवान है और उसकी हम संतान हैं। हम प्रभु पिता की सब संतान हैं।
उसकी हम संतान मास्टर सर्वशक्तिवान हैं। मैं आत्मा बुद्धिवान हूँ, मैं आत्मा पवित्र हूँ, मैं आत्मा सफलता मूर्त हूँ। ऐसे अगर रोज हम उठते ही संकल्प लेंगे तो हमें सफलता का अनुभव होगा, हमें शक्तिशाली अनुभव करेंगे, हम अपने आप को बुद्धिमान महसूस करते रहेंगे। रोज रोज अगर हम अपने मन को यह संकल्प दें कि मैं बुद्धिवान हूँ, मैं बुद्धिवान हूँ, मैं बुद्धिवान हूँ, तो आपकी बुद्धि का विकास होता रहेगा। क्योंकि जो हम अपने मन बुद्धि को प्रोग्राम देते रहते हैं, जो विचार देते रहते हैं, उसी अनुसार हमारा मन डेवलप होते रहता है, बुद्धि भी। इसलिए रोज सुबह सुबह उठते ही मोबाइल देखना नहीं है या किसी से बातें नहीं करना है। बेड पर बैठे बैठे ही यह संकल्प करें कि मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ, मैं आत्मा बुद्धिवान हूँ, मैं आत्मा सफलता मूर्त हूँ, मैं आत्मा विजयी रतन हूँ। ऐसे संकल्प करेंगे तो इसका आपको अनुभव होता रहेगा। भ्रुकुटी के मध्य एक चमकता हुआ दिव्य सितारा। मैं आपको थोड़ा सा 1-2 मिनट के लिए कमेंट्री देती रहूँगी, आप उसको मन ही मन दोहराना है। आंखें बंद किए तो चलेगा और अपना संपूर्ण ध्यान भ्रुकुटी माना दोनों भ्रुओं के बीच में जहाँ हम तिलक लगाते हैं वहाँ हम अपना मन बुद्धि को एकाग्र करेंगे और अपने मन को संकल्प देंगे कि भ्रुकुटी के मध्य एक चमकता हुआ दिव्य सितारा, ज्योति बिंदु स्वरूप, मैं एक तेजस्वी ऊर्जा, एक चैतन्य शक्ति हूँ। मैं आत्मा परमपिता परमात्मा की संतान हूँ। परमात्मा सर्वशक्तिवान है, परमात्मा सर्व गुणों के भंडार है, परमात्मा ज्ञान के सागर है, परमात्मा प्यार के सागर है, परमात्मा की मैं संतान मास्टर सर्वशक्तिवान हूँ, सफलता मूर्त हूँ, विजयी रतन हूँ, मैं आत्मा बुद्धिवान हूँ। स्वयं परमपिता परमात्मा अपने सर्व गुणों के सर्व शक्तियों की किरण मुझ आत्मा पर डाल रहे हैं और मैं परमात्मा की अनंत किरणों के नीचे जैसे मैं नहा रही हूँ, मैं आत्मा और मेरा संपूर्ण शरीर परमात्मा की दिव्य शक्तियों के किरणों से भरपूर होती जा रही हूँ, शक्तिशाली होती जा रही हूँ, स्वस्थ बन रही हूँ। मैं बहुत खुश हूँ। मेरे अंदर का तनाव, मेरे अंदर का टेंशन, मेरी निराशा, मेरा चिड़चिड़ापन, मेरे अंदर का क्रोध परमात्मा शक्तियों से जैसे सूख रहा है और मैं तेजस्वी बनती जा रही हूँ, बहुत शक्तिशाली बन रही हूँ। परमात्मा का दिल से बहुत बहुत शुक्रिया। परमात्मा ने मुझे ये स्वस्थ जीवन दिया है, इतने अच्छे माता पिता दिए हैं, इसलिए बहुत शुक्रिया। परमात्मा का फिर से शुक्रिया, इतना अच्छा स्कूल मुझे मिला। फिर से परमात्मा का शुक्रिया, इतने अच्छे टीचर्स मुझे मिले, इतनी अच्छी शिक्षाएं मुझे मिलती हैं। वाह मेरा भाग्य, वाह रे मैं, और वाह मेरा भगवान। वाह 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 के गीत गाते रहना है, हाय हाय नहीं करना है। ऐसे ही खुशनुमा जीवन देने के लिए फिर से परमात्मा का बहुत बहुत शुक्रिया। ओम शांति। और अपने हाथों को रगड़िए और कहेंगे, मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ,
मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। अभी दोनों हाथ अपने सर पर रखेंगे। फिर से, मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। मैं आत्मा मास्टर सर्वशक्तिवान हूँ। मेरा संपूर्ण मस्तिष्क एकदम शांत और शक्तिशाली हो रहा है। मेरे हाथों से वह शक्तिशाली वाइब्रेशन मेरे मस्तिष्क में जा रहे हैं। मैं बहुत शांत हूँ। मैं बहुत शांत हूँ। मैं बहुत शांत हूँ। ओम शांति। इस मेडिटेशन को रोज करने के लिए और यथार्थ रीति सीखने के लिए ब्रह्मा कुमारीज में 3 दिन का मेडिटेशन कोर्स रहता है, 1-1 घंटे का। अगर आप सभी को सीखना है तो आप सेंटर पे आ सकते हैं या हम यहाँ भी आकर सिखा सकते हैं। अगर जैसे मैडम बताएंगे, अगर टाइम होगा तो 1-1 घंटा अगर सिखाएंगे तो आप सभी भी, फिर मैडम भी जानते हैं मेडिटेशन, तो मैडम भी आपसे मेडिटेशन ले सकते हैं। इनका भी कोर्स हुआ है, ये भी ब्रह्मा कुमारीज में आते हैं, लेकिन अभी आपके कारण इनका आना नहीं हो रहा है, बिजी शेड्यूल है। फिर भी मैडम आपको सिखाएंगे। पहले 3 दिन हम कोई भी आकर के आपको सिखाएं तो आप अच्छी रीति कर सकते हैं। बाकी ओम शांति। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। ओम शांति। आत्ताच आपल्याला दीदींनी अतिशय असं मेडिटेशन छान सांगितलं. आपण फक्त आजच म्हटलो, आजच केलं, पण त्याचा अनुभव इतका सुंदर होता की निश्चितच मनात कुठेतरी वाटलं की हे आपण करायला पाहिजे आणि नक्कीच त्याच्यामध्ये सातत्य आपण ठेवूया. आजचा हा कार्यक्रम पतंजली योग समिती हा कार्यक्रम आज आपण इथे घेत आहोत. त्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी, आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुषाताई, ब्रह्मकुमारी मंजुषाताई दीदी यांनी वेळात वेळ काढून आपल्याला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच सर्व अतिथी मान्यवर येऊन, त्यांचा पण वेळ महत्त्वाचाच असतो, पण येऊन कारण योग प्रती असणारी त्यांची सद्भावना आपण जाणतो, म्हणून शिराळे सर, शिराळे मॅडम, इंगळे सर आणि दत्ताराम सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याकडून योगा करून घेतला आणि योगाचं आपल्याला महत्त्व सांगितल्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंग चव्हाण सर यांनी आपल्याला परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच संचालकपदी असणारे माननीय श्री अजित माने सर यांनी या कार्यक्रमाला अनुमोदन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली लोहिया मॅडम, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम सुनियोजित पार पाडू शकलो, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे पण आभार व्यक्त करते. आणि सर्व शिक्षक वृंदांनी अतिशय चांगल्या सद्भावनेने याला सहकार्य केले, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे पण मी आभार व्यक्त करते. आणि सर्व ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगा केला. आणि तसेच ऊन लागत असून सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीमध्ये या कार्यक्रमांचं आपण पाहिला आणि त्याचं पालन केलं शिस्तीचं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करते. आणि परत एकदा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.